स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. कडेगावच्या हिंदू मुस्लिम ऐक्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न. हर्षिता ठाकूर यांचा सर्व धर्मियांकडून जाहीर निषेध. कडेगाव शहर हे गेल्या 200 वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. येथे जातीपातीत किंवा धर्मात भेदभाव करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम निर्धार कडेगाव वासियांनी व्यक्त केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित हिंदू संमेलनात हिंदुत्ववादी नेत्या हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून याचा निषेध करण्यासाठी कडेगाव नगरपंचायत येथे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हर्षिता ठाकूर यांच्या विरोधात कडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली. शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हिंदू संमेलन अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. मात्र या कार्यक्रमात बोलताना हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे वर्षानुवर्षापासून गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दोन्ही समाजात नाराजी पसरली आहे. कडेगावमध्ये मोहरम असो वा हिंदूंचे सण, दोन्ही समाज एकमेकांच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या परंपरेला गालबोट लावण्याचे काम कोणीही करू नये, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यापुढे कडेगाव शहरात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही वक्त्याला बोलू दिलं जाणार नाही, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, विरोधी पक्षनेते विजयराव शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, दीपक भोसले, संतोष डांगे, माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, राजू जाधव, DS देशमुख, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, नगरसेवक विजय गायकवाड, संदीप काटकर, सागर सक्ते, निलेश लंगडे, दादासाहेब माळी, सुनील मोहिते, सागर सूर्यवंशी, संजय तडसरे, जीवन करकटे, नितीन शिंदे, वैभव देसाई, शशिकांत रासकर, संजय पालकर, नासिर पटेल, मुख्तार पटेल, सिद्दीक पठाण, इम्तियाज शेख, सूरज कडेगावकर, ॲडव्होकेट अशरफ इनामदार, जैनुल मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.